विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी डोंगरे आपल्या सरळ संस्कृतम चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्यासाठी 10वीच्या वर्गासाठी विशेष करून मी व्हिडिओ बनवत आहे, तर आपण याचा लाभ घ्यावा ही नक्कीच अपेक्षा आहे। तर हा पहिला पाठ आहे आद्य कृष्कः पृथुवैन्यः। विद्यार्थी मित्रांनो, आद्य कृष्कः पृथुवैन्य याचा अर्थच आहे आद्य म्हणजे पहिला, कृष्क म्हणजे शेतकरी, पृथुवैन्य हा एक राजा होता। तर आपल्याला पाठाचं नाव सुद्धा पाठ करायचं आहे, जेणेकरून 1 मार्काच्या प्रश्नासाठी ते उपयोगी ठरतं। तर आपण गद्यांश वाचूया। तर आपण हा पहिला जो गद्यांश आहे भूपालः पासून अभवनपर्यंत वाचूया आणि नंतर मी त्या ह्याच्यावरून गद्यांशावरून तुम्हाला प्रश्न सांगणार आहे। भूपालः पृथुवैन्यः नामधरायां प्रथम अभिषिक्त सम्राट। भूपाल म्हणजे राजा, पृथुवैन्यम पृथ्वीवरचा, धरायां म्हणजे पृथ्वीवरचा, प्रथमः पहिला, अभिषिक्त सम्राट अभिषेक केलेला राजा होता। राजा पृथुवैन्य हा पृथ्वीवरचा पहिला अभिषेक केलेला राजा होता। प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत। प्रयाग क्षेत्रे, प्रयाग या ठिकाणी, पृथुनृपस्य पृथुराजाची राजधानी आसीत, राजधानी होती। राज्याभिषेक समये, राज्याभिषेकाच्या वेळी, समय म्हणजे वेळी, चारणाः चारणा, पृथुनृपस्य पृथुराजाची, स्तुतिं स्तुती, गातुम उत्सुकाः, गातुम म्हणजे गाण्यासाठी, उत्सुकाः उत्सुक होते। तदा पृथु आज्ञापयत, तेदा म्हणजे तेव्हा, पृथुराजाने आज्ञापयत म्हणजे आज्ञा दिली। तिष्ठन्तु चारणाः, चारणा तुम्ही थांबा, किंवा चारणाला आपण स्तुती पाठकही म्हणू शकतो, स्तुती गाणारे, स्तुती पाठक तुम्ही थांबा। यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति, यावत म्हणजे जोपर्यंत, मम माझे सद्गुणाः न प्रकटीभवन्ति, सद्गुण म्हणजे चांगले गुण प्रकट होत नाही, न म्हणजे नाही। तावदहम न स्तोतव्यः, तावत म्हणजे तोपर्यंत, अहम म्हणजे माझी, स्तुती करू नये, न स्तोतव्यः स्तुती करू नये। स्तवनम तु ईश्वरस्यैव भवेत, स्तुती तर ईश्वराचीच व्हावी। ईश्वरस्यैव अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून। स्तुती तर ईश्वराचीच व्हावी। एतादृशीं निस्पृता ज्ञात्वा प्रसन्ना अभवन्, स्तुती गायका पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृता ज्ञात्वा प्रसन्नः अभवन्, स्तुती गायक राजा पृथूची अशा प्रकारची निस्पृता जाणून अत्यंत प्रसन्न झाले। मग आता आपल्याला हा गद्यांश आपल्याला समजला असेल, अर्थ समजला असेल, मग या गद्यांशावरून आपल्याला अनेक प्रश्न येतात। पहिला प्रश्न येतो विभक्ती ओळखण्यासाठी, तर विभक्ती ओळखा म्हणून हा प्रश्न येतो। आपण हे विभक्ती ओळखा म्हणजे हे छोटे छोटे टॉपिक आपण व्याकरणाचे घेऊ तेव्हा आपल्याला समजून जातील। त्यानंतर अव्यय येतात, अव्यय ओळखा, अव्यय तुमुंत अव्यय, त्वांत अव्यय, ल्यबंत अव्यय असे 3 प्रकारचे अव्यय आहे, तर त्याचा सुद्धा आपण छोटासा व्हिडिओ बनवूया। त्यानंतर प्रश्न येतो विभक्ती ओळखा मी सांगितलं तुम्हाला। त्यानंतर येतो लकारम चिनुत, लकारम चिनुत हा सुद्धा प्रश्न आपण छोटे छोटे टॉपिकवर आपण आता व्हिडिओ बनवणार आहे, तर ते सुद्धा आपण त्याच्यावरून घेता येते। विभक्तीमध्ये सोपं आहे ते नंतर आपण घेऊ शकतो। त्यानंतर अजून एक छोटा प्रश्न, एक वाक्याने उत्तर प्रश्न येतो, ते एक वाक्याने उत्तर सुद्धा आपल्याला ओळखता येतं। एक वाक्यानं उत्तर असाही प्रश्न येतो। अशा प्रकारचे 3 ते 6 प्रश्न। त्यानंतर आपल्याला एक प्रश्न अजून येतो, सोपा प्रश्न आहे, अमरकोशातली प्रश्न येतो, अमरकोशातील शब्द आपल्याला ओळखावे लागतात। जसं उदाहरण आहे की तुम्हाला येतो शब्द भूपालः, आता समजा भूपालः शब्द आलेला आहे किंवा पूर्ण वाक्य येतं आपल्याला, भूपालः पृथुवैन्य नामधरायां प्रथम अभिषिक्त सम्राट असा प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यानंतर भूपालः या शब्दावर अंडरलाईन करायचं आहे, तर अंडरलाईन केलेलं असतं, हे रेष ओढलेली आहे,
तर मग आपल्याला शब्द ओळखायचा आहे की अमरकोशात शब्द योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत असा प्रश्न येतो. मग भूपाल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी? राजा. मग राजासाठी दुसरा शब्द काय आहे? नृपः. अजून एखादा शब्द कसा काय आहे? राजा. हा सुद्धा भूपालासाठी समानार्थी शब्द आहे. त्यानंतर अजून एक शब्द आहे भूपः. हा सुद्धा शब्द तुम्हाला समानार्थी शब्द आहे. अशा प्रकारचे अनेक शब्दांसाठी तुम्हाला समानार्थी शब्द सापडतात अमरकोशामध्ये. तर तो एक प्रश्न 1 मार्काचा आहे आणि सोपा प्रश्न असतो, तर तो सुद्धा आपल्याला क्लिअर होतो. हा गद्यांश तुम्हाला समजला असेल. आणि अजून एक प्रश्न येतो की कह कम पद्धती नावाचा एक प्रश्न जरूर येतो आपल्याला. तर ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचा, तो मी तुम्हाला 1-2 दिवसात नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि लेसन कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला करता येईल. एक एक प्रश्न आपण पूर्ण पॅसेजवरून आधारित असणारे एक एक प्रश्न आपण घेणार आहे. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आणि काही असेल तर नक्की सूचना द्यावा. आणि जे घ्यायचं असेल ते सुद्धा सांगा. आपण नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवू. धन्यवाद.